जय शिवराय मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला कृष्ण जन्माष्टमी म्हणजे दहीहंडीचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला कळला असेल आजचा ब्लॉग कसा आहे, कुठला आहे। बरोबर, आजचा ब्लॉग आहे आपला दहीहंडीचा ब्लॉग। मित्रांनो, आता आम्ही चाललोय हंडी बघायला। तर बघा, आम्ही तर काय करू नाही शकलो हंडी बघण्याशिवाय। तुम्ही नक्की बघा हंडी आमच्या बरोबर। हो, चला दाखवतो हंडीचे थरावर थर। सो मित्रांनो, आपले थर लागलेले आहे। घरी चाललोय, पण पावसात जर बघितलं असेल तो ती आपली मोठी हंडी आजच्या दिवसाची आता लवकरच आपली पुढची मोठी हंडी दिसणार आहे। उद्या नक्कीच राहा। सो या दहीहंडीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही काल रात्री बघितलं असेल की कडक 6 थर आपल्याला बघायला भेटलेले आहे। थरावर थर कडक 6 थर बघायला भेटले आहे। तसंच आज आपण दिवस दुसऱ्यामध्ये चाललो आहे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये थर बघायला एका गोविंदा पथकाबरोबर। तो गोविंदा पथक कोण असेल हे तुम्हाला सांगतो मी पुढे। सो त्यांना आपण प्रोत्साहन करायला चाललो आहे, तुम्हाला ब्लॉग दाखवण्यासाठी त्यांच्याबरोबर चाललो आहे। तर तुम्ही एंडपर्यंत हा ब्लॉग बघा आणि असेच बरेच सारे थरावर थर कडक थर बघायला आपण ठाणे जिल्ह्यात चालू आहे। सो भेटू तिकडे। सो मित्रांनो, तुम्हाला आपल्या एक छोटासा हंडीचा एक कार्यक्रम दाखवतो जी साजरी करतात बाळकुम गावामध्ये। प्रत्येक हंडीला आपला मान देतात हे बाळकुमकर। तर चला बघू ती हंडी पण। मित्रांनो, ज्या मंडळासाठी मी आलो आहे त्या मंडळाचं तुम्हाला दाखवतो की कुठल्या मंडळात आहे। तर बघा कुठला मंडळ येतोय। Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work cause my body. प्रत्येकाने सीडी जवळ लक्ष द्या, कुठं कुठं काय वरती चढलं खाली उतरायचं नाही पहिला सध्या। बाळकुम गावात आलो आणि 7 थराची प्रयत्न आहे। 7 थर होणार की नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल।
काय नाही मित्रांनो, पहिलाच अटेम्प्ट आपला फेल केला आणि दहीहंडीमध्ये काय हे होतच राहतं. तो म्हणतात ना मराठी माणूस मोडीन पण वाकणार नाही. आता मोडला आहे बट वाकणार नाही आहे तो. आणि काय खरंच अपयश ही यशाची पहिली पायरी असते, त्यामुळे जिद्द नाही हरणार. ओरीवर कुठे आपले पाठी राहत नाही. पायाचं पाय अरे खांद्यावर घेणार नाही डोक्यावर नाही. गावे शिवतानी आधारी आपली आली जसं दाखवलं रामन हसते हसते चढ मित्रा दाखवलं मित्रा चढ असते असते चढ मित्रा. एक नंबर येऊ द्या चल. घे चल. अरे लवली अरे येणार घे. कडक 6 लावतो आता. कडक 6 थरावर थर 6 थर 7 वरून 6 आले. आता गप्प 6 लावतो आणि तुम्हाला भेट. गोविंदा गोविंदा गोपाला गोविंदा गोविंदा गोपाला गोविंदा गोविंदा गोपाला गोविंदा गोविंदा गोपाला. आले की ना साखर कडक. ये पावर आपली हाय जबर एका एक लावूया थर. पावर आपली हाय जबर एका एक लावूया थर. गोविंदा गोपाला बोला गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला बोला गोविंदा गोपाला. आम्ही बालकुम कर हाऊ डेंजर आलो या हंडी फोडाला. आम्ही बालकुम कर हाऊ डेंजर आलो या हंडी फोडाला. ही एक नंबर कधी मागे नाही हटणार. कोणी किती पण लावा जोर हंडी आम्ही सही फोडणार. गावागावानं झालाय आमचाच बोलबाला. गावागावानं झालाय र आमचाच बोलबाला. आम्ही बालकुम कर हाऊ डेंजर आलो या हंडी फोडाला. आम्ही बालकुम कर हाऊ डेंजर आलो या हंडी फोडाला. सो मित्रांनो, मी घरी आलेलो आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आपल्या हंडीचा ब्लॉग कसा आहे. खरंच खूप एकदम ट्रॅजेडिक आहे आणि खूप मजा आली. सगळ्यात पहिलं धन्यवाद तर आम्ही बाळकुमकर यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली त्यांच्या पथकामध्ये यायची आणि खूप छान वाटलं त्यांच्यावर. माझा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि खूप आपलेसे लोक आहे
आणि त्यांचं जे चढ उतार बघितलं, 7 थराची त्यांची जी जिद्द होती ती त्यांनी पूर्ण केली आणि त्यांनी ते 7 थर मारले. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. बघितलं असेल तर तुम्ही तर इथपर्यंत आले तर तुम्ही नक्कीच बघितलं असेल की 7 थर त्यांनी कसे मारले आणि किती त्रास झाला त्यांना. सो मानला भावांनो तुम्हाला बाळकुंभकरांना. आणि यस, या हंडीच्यामध्ये तुम्हाला एक तात्पर्य द्यायचं होतं मला छोटंसं, की काही लोक म्हणतात की मराठी माणूस पाय धरून खाली खेचतो, बट जर त्यांना उत्तर द्यायचं असेल तर हा हंडीचा सण त्यांना परफेक्ट आहे. हंडीचा सण त्यांना दाखवा की मराठी माणूस कसा वेळ आली की खांद्यावरती चढून त्यांना वरती पण नेतो. सो असं नाही आहे की मराठी माणूस खाली खेचतो. मराठी माणूस वेळ आणि प्रेमळ आहे आणि ते वेळ आली की त्यांना नक्कीच वरती घेऊन जाऊ शकतो. तर तुम्ही पण मला असे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्यापर्यंत मी असेच चांगले व्लॉग आणत जाईल. पण तुम्ही मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तुमचा सपोर्टच हा मला अजून मोटिवेट करेल चांगला व्लॉगचा. चला मग येतो पुढच्या व्लॉगमध्ये.